नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MSc भाग 1 झूलॉजी च्या प्रॅक्टिकल सेशनमध्ये बायोस्टॅटिस्टिक्ससाठी आपण जे नेक्स्ट एक्सपेरिमेंट बघणार आहोत. तर एक्सपेरिमेंट म्हणजे एक्झाम्पल्स बेस्ड ऑन रिग्रेशन. रिग्रेशनवरचे आधारित जे काही डेटा सेट्स आहेत त्यासाठी आपल्याला लाईन्स ऑफ रिग्रेशन कशा फिट करायच्या, त्याच्यावरून एका व्हेरिएबलची व्हॅल्यू दिलेली असताना त्यावरून दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू कशी इस्टिमेट करायची, ह्या गोष्टी आपण बघणार आहोत. आता या प्रॅक्टिकलमध्ये बघत असताना, एक्सपेरिमेंटमध्ये बघत असताना यामधले पहिलं जे एक्झाम्पल आपल्याला जे दिलेलं आहे ते ऑब्टेन इक्वेशन ऑफ लाईन ऑफ रिग्रेशन ऑफ यील्ड ऑफ राईस y अँड वॉटर x. म्हणजे तुमच्या तांदळाचं उत्पादन, भाताचं उत्पादन, त्याला आपण यील्ड ऑफ राईस म्हणतोय y, आणि पाण्याची उपलब्धता किंवा पाऊस, ह्यामध्ये जे काही मॅथमॅटिकल इक्वेशन आहे त्याला आपण लाईन ऑफ रिग्रेशन म्हणतो, ती आपल्याला काय करायची, फाइंड करायची आहे. तर त्या आपल्याला त्यासाठी डेटा दिलेला आहे, वॉटर इन इंचेस आणि यील्ड इन टन्स, ह्या त्याच्या युनिट्समध्ये आपल्याला तो डेटा दिलेला आहे, बायव्हेरिएट डेटा. अजून काय सांगितलं आपल्याला, तर इस्टिमेट मोस्ट प्रोबॅबल इन राईस फॉर 40 इंचेस ऑफ वॉटर. 40 इंच इतकं पाणी जर आपण त्याला दिलं किंवा तर भाताचं जे उत्पादन आहे ते नेमकं किती असेल हे आपल्याला इस्टिमेट करायचं आहे त्या लाईन ऑफ रिग्रेशनवरून. आता ही लाईन ऑफ रिग्रेशन इस्टिमेट करत असताना आपल्याकडं y ऑन x ही जी लाईन ऑफ रिग्रेशन आपल्याला फाइंड करायची आहे, त्या y ऑन x रिग्रेशन लाईनचं जे इक्वेशन आहे थिअरॉटिकली, ते इक्वेशन इथं दिलेलं बघा. y मायनस y बार इज इक्वल टू BYX x मायनस x बार. म्हणजे y मायनस y बार इज इक्वल टू BYX इंटू x मायनस x बार. अशा पद्धतीचं त्या लाईन ऑफ रिग्रेशनचं ते इक्वेशन आहे. मग ह्यासाठी आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी काढाव्या लागतील, तर तुम्हाला x बार काढावा लागेल, y बार काढावा लागेल, BYX काढावा लागेल, आणि त्या व्हॅल्यू पुट केल्या तर तुम्हाला इक्वेशन मिळेल. आणि त्या इक्वेशनमध्ये x व्हेरिएबलची व्हॅल्यू टाकली की त्या व्हॅल्यूसाठी y व्हेरिएबलची व्हॅल्यू नेमकी काय असेल ती आपल्याला इस्टिमेट करता येईल. ओके, त्यामुळे हे थिअरॉटिकल इक्वेशन ऑफ लाईन ऑफ रिग्रेशन y ऑन एक्सचं आहे, हे लक्षात ठेवायचं. मग ह्यामध्ये आपल्याला BYX कॅल्क्युलेट करायला पाहिजे. x बार y बार तर आपल्याला कॅल्क्युलेट करता येतो, मग BYX आपण नेमका कसा कॅल्क्युलेट करणार, तर BYXचा फॉर्म्युला आपल्याला इथं वरती दिलेला आहे. हा BYXचा फॉर्म्युला इथं आहे. हा BYXचा फॉर्म्युला वापरून आपण काय करू शकतो, तो BYX कॅल्क्युलेट करू शकतो आणि तिथं व्हॅल्यू ती पुट करू शकतो. BYX इज इक्वल टू समेशन dy इंटू dx मायनस समेशन dx इंटू समेशन dy अपॉन n डिवायडेड बाय समेशन dx स्क्वेअर मायनस समेशन dx ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइड बाय n. अशा पद्धतीचा इथं फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे. आता हे dx म्हणजे काय आहे आणि dy म्हणजे काय आहे. dx इज अ डेव्हिएशन फ्रॉम करस्पॉन्डिंग अरिथमेटिक मीन, म्हणजे y सिरीजमधल्या प्रत्येक व्हॅल्यूचं डेव्हिएशन फ्रॉम अरिथमेटिक मीन. आणि dx म्हणजे काय, तर x सिरीजमधल्या प्रत्येक व्हॅल्यूचं डेव्हिएशन फ्रॉम अरिथमेटिक मीन, त्याला dx म्हणतो आपण, आणि त्यांच्या करस्पॉन्डिंग सम, अशा पद्धतीचं ते आहे. मग आपल्याला त्या ज्या गोष्टी लागणार आहेत यामध्ये समेशन, त्या सगळ्या आपण वरती ऑब्झर्वेशन टेबलवरून काढणार आहोत. आता इथं आपण ते ऑब्झर्वेशन टेबल जे आहे ते इथं बघूया. बघा, इथं x सिरीज दिलेली आहे. x सिरीजवरूनच समेशन ऑफ x आपण काढणार, इथं कॅल्क्युलेट केलेलं आहे. समेशन ऑफ x 210 येतोय हा, डिवायडेड बाय n केलं की आपल्याला हा x बार मिळतोय. ओके, तसंच y बार काढण्यासाठी समेशन y डिवाइड बाय n, समेशन y म्हणजे y सिरीजची बेरीज
ती किती आली 49.56 आलेली आहे, डिवाइड बाय 7 नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स, आणि मग ते केलं तर आपल्याला वाय बार असा 7.08 असा मिळतो आहे. मग हे आपल्याला सगळे एक्स बार वाय बार मिळाले की एक्स बार वाय बारवरून आपण वापरून डी एक्स आणि डी वाय आपण काढू शकतो. डी एक्स म्हणजे काय, तर एक्समधून एक्स बार वजा केल्यानंतर जे मिळतं त्याला आपण डी एक्स म्हणतो. मग एक्स हा पहिली व्हॅल्यू आहे 12 मायनस 30 केल्यानंतर आपल्याला -18 मिळतं. त्या पद्धतीनं असं डी एक्सची व्हॅल्यू, डी एक्स या कॉलममधल्या प्रत्येक व्हॅल्यू आपण काढून घेतल्या. ओके, तसंच डी वायच्या व्हॅल्यूसुद्धा आपण इथं काढलेले आहेत. डी वायच्या व्हॅल्यू इथं, डी एक्सच्या व्हॅल्यू इथं. आता डी एक्सच्या ज्या व्हॅल्यू आलेल्या आहेत त्या डी एक्सच्या व्हॅल्यूच्या प्रत्येक व्हॅल्यूचा स्क्वेअर केला तर आपल्याला डी एक्स स्क्वेअर मिळतो. -18चा स्क्वेअर 324, -12चा स्क्वेअर 144, अशा पद्धतीनं आपल्याला ते मिळत जाणार आहेत हे असे स्क्वेअर इथं. मग त्या पद्धतीनंच डी वाय स्क्वेअर पण आपण इथं काढू शकतो. आणि नेक्स्ट अजून त्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला काय लागते, डी एक्स डी वाय. डी एक्स डी वाय म्हणजे हा जो तुमचा डी एक्स आहे मल्टिप्लाइड विथ धिस डी वाय, तुम्हाला इथं ही व्हॅल्यू मिळेल 32.58. तसंच सक्सेसिव्हली पुढच्या व्हॅल्यूसाठी तुम्ही काय करू शकता, मल्टिप्लिकेशन घेऊन डी एक्स इंटू डी वाय काढू शकता. आता आपल्याला ज्या ज्या सम लागणार आहेत त्या सम सगळ्या आपण लिहून घेऊ शकतो. आपल्याला समेशन डी एक्स लागणार आहे, कारण समेशन डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर आपण तिथं वापरतोय. त्यानंतर समेशन डी एक्स स्क्वेअर एक लागते, तर ती समेशन डी एक्स स्क्वेअर ही इथं आहे. आणि समेशन डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर काढण्यासाठी ही डी एक्स वापरतो. ओके, असं समेशन डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर, त्यामुळं ती समेशन डी एक्स व्हॅल्यू 0 आहे, त्यामुळे 0चा स्क्वेअर तुम्हाला किती मिळेल, 0 मिळेल. अशा पद्धतीनं तुम्ही ते करू शकता. तसंच समेशन डी वाय स्क्वेअर आणि समेशन डी एक्स इंटू डी वाय, अशा पद्धतीनं तुम्हाला त्या समेशन्स काढता येतील. तर मग त्याच्यावरून आपण काय करणार आहोत, बी वाय एक्स काढणार आहोत. तर बी वाय एक्स काढताना त्या सगळ्या समेशन आपण पुट केल्या इथं. बघा, ही समेशन डी वाय इंटू डी एक्स होती ती इथं पुट झाली. त्यानंतर समेशन डी एक्स इंटू समेशन डी वाय होते ते 0 इंटू 0 डिवाइड बाय n 7 आहे इथं. त्यानंतर समेशन डी एक्स स्क्वेअर इथं पुट केली 1008, आणि समेशन डी एक्सचा ब्रॅकेट स्क्वेअर मग अशी सांगितल्याप्रमाणे 0चा स्क्वेअर, समेशन डी एक्स 0 आहे आणि 0चा स्क्वेअर पण 0च येतो. त्यामुळं अशा पद्धतीने इथं ही टर्म 0 झाली, ही टर्म 0 झाली, त्यामुळं 103 डिवाइड बाय 1008 अशा पद्धतीनं आपल्याला ती टर्म मिळेल. आणि देअरफॉर बी वाय एक्स इज इक्वल टू, बी वाय एक्स आपल्याला काय मिळणार आहे इथं, 0.1028 अशा पद्धतीने बी वाय एक्स मिळाला. मग आता इथं हे जे इक्वेशन आपण बघतोय या इक्वेशनमध्ये वाय स्क्वेअर आपल्याला माहिती आहे, एक्स स्क्वेअर माहिती आहे, बी वाय एक्स माहिती झाला. ह्या सगळ्या व्हॅल्यू पुट केल्यानंतर मग आपल्याला रिग्रेशन लाईन वाय ऑन एक्स डायरेक्ट मिळणार आहे. मग आता इथं सगळ्या व्हॅल्यू पुट केल्या तर मला रिग्रेशन लाईन काय मिळाली, फायनली रिग्रेशन लाईन मला मिळणार आहे. ती फायनल रिग्रेशन लाईन ही रिग्रेशन लाईन आपल्याला मिळाली इथं, ह्या व्हॅल्यू सगळ्या पुट केल्यानंतर सेकंड स्टेपला. आता आपल्याला इथं काय करायला विचारलं आहे, मोस्ट प्रोबॅबल इन राईस फॉर 40 इंचेस ऑफ वॉटर. वॉटर म्हणजे आपलं काय आहे, तर एक्स हे व्हेरिएबल आहे, त्यामुळे एक्सची व्हॅल्यू 40 ठेवून मग आपल्याला ते कॅल्क्युलेट करायचं आहे. सो एक्सची व्हॅल्यू 40 पुट करायची आणि मग पुढचं आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. मग तुम्ही एक्सची व्हॅल्यू 40 कुठल्याही एका इक्वेशनमध्ये पुट करू शकता, यामध्ये पुट करू शकता किंवा यामध्ये पुट करू शकता, कुठल्याही याच्यामध्ये पुट करा ते. कारण हे इथं काय आहे तुम्हाला दिलेलं 0.1028 इंटू एक्स इन ब्रॅकेटमध्ये -1 मायनस 0 त्या पद्धतीनं ते पुढं आहे. त्यामुळं
मग फायनली आपण समजा त्यामध्ये पुट केलं तर आपल्याला काय मिळेल बघा, बघा इथं फायनल जी इक्वेशन लाईन ऑफ रिग्रेशन इथं दिलेली आहे ती लाईन ऑफ रिग्रेशनमध्ये इथं व्हॅल्यू आपण पुट केलेली आहे. y इज इक्वल टू 0.1028 इंटू 40 प्लस 3.996 अशा पद्धतीनं मग ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर ही व्हॅल्यू मिळते आपल्याला. सो देअर विल बी 8.108 टन्स yield of rice will be there if water is 40 inches. अशा पद्धतीनं पहिल्यांदा इक्वेशन फाइंड करणं आणि त्या इक्वेशनमध्ये जे काय व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू पुट करून जी इस्टिमेट करायची आहे त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड करणं, ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत यामध्ये. आता आपल्याला क्वेश्चन नंबर 2मध्ये काय दिलं आहे, तर क्वेश्चन नंबर 2 सेमच आहे आपला इथं. क्वेश्चन नंबर 2 सेमच आहे, परंतु आपल्याला इथं काय दिलं आहे, ऑब्टेन द इक्वेशन ऑफ लाईन ऑफ रिग्रेशन ऑफ यील्ड ऑफ राईस एक्स ऑन वाय. मग अशी वाय ऑन एक्स सांगितलं होतं, आता एक्स ऑन वाय सांगितलं, म्हणजे यील्ड ऑफ राईसला एक्स म्हणायचं आणि वॉटर इन इंचेसला वाय म्हणायचं आणि इस्टिमेट प्रोबॅबल वॉटर रिक्वायर फॉर 7 टन्स ऑफ राईस, म्हणजे 7 टन राईससाठी आपल्याला किती वॉटर लागेल ते इथं आपल्याला काढायला सांगितलेलं आहे. त्यामुळं इथं वॉटर इन इंचेस आपण ज्याला एक्स म्हटलं तर एक्स ऑन वाय हे आपल्याला रिग्रेशन इक्वेशन काढायचं आहे, एक्स ऑन वायचं. तर रिग्रेशन इक्वेशन काढण्यासाठी आपल्याला काय लागेल, एक्स ऑन वायचं थेरॉटिकल रिग्रेशन इक्वेशन लागेल. तर एक्स ऑन वायचं थेरॉटिकल रिग्रेशन इक्वेशन जे आहे ते इथं लिहिलेलं आहे बघा. मग अशी वाय ऑन एक्सचं होतं, त्यामुळे वाय मायनस वाय बार इज इक्वल टू बी वाय एक्स एक्स मायनस एक्स बार असं होतं. आता इथं काय एक्स ऑन वाय आहे, त्यामुळं हे इक्वेशन ऑफ रिग्रेशन लाईन एक्स ऑन वाय. एक्स डिपेंड्स ऑन वाय, त्यामुळं लेफ्ट साईडला पहिल्यांदा आपण एक्सच्या टर्म्स लिहिणार. एक्स मायनस एक्स बार इज इक्वल टू बी एक्स वाय इंटू ब्रॅकेट वाय मायनस वाय बार असं येणार. मग आता इथं एक्स बार वाय बारच्या व्हॅल्यू आपण पुट करू शकतो. बी एक्स वायची व्हॅल्यू कशी पुट करणार, तर बी एक्स वायची व्हॅल्यू पुट करायला आपल्याला फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला काय आहे, तो फॉर्म्युला इथं दिला आहे, मगाच्या सारखाच आहे, थोडासा त्यामध्ये बदल आहे. जो डिनॉमिनेटरला समेशन डी एक्स स्क्वेअर मायनस समेशन डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइड बाय एन होतं, त्याच्याऐवजी वायच्या टर्म इथं आलेल्या आहेत. म्हणजे एवढा बदल ह्यामध्ये झालेला आहे. ज्या टर्म एक्समधल्या होत्या त्या आता इथं वायमध्ये आहेत. म्हणजे बी एक्स वाय इज इक्वल टू समेशन डी एक्स डी वाय मायनस समेशन डी एक्स इंटू समेशन डी वाय डिवायडेड बाय समेशन डी एक्स इंटू समेशन डी वाय डिवाइड बाय एन होल डिवायडेड बाय समेशन डी वाय स्क्वेअर मायनस समेशन डी वाय ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन एन, where byx is regression coefficient of x on y, त्याला रिग्रेशन कोइफिशियंट x on y असं म्हणतात. ओके, मग ह्या सगळ्या व्हॅल्यू तिथं पुट केल्यानंतर आपल्याला बी एक्स वाय मिळेल आणि बी एक्स वायची व्हॅल्यू आपण काय करणार आहोत, पुट करणार आहोत रिग्रेशन इक्वेशनमध्ये आणि मग आपल्याला रिग्रेशन इक्वेशन मिळेल. आणि त्या रिग्रेशन इक्वेशनमध्ये जी इस्टिमेट करण्यासाठी आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे यील्ड ऑफ राईस, ती पुट करून आपण त्यासाठीचं प्रोबॅबल वॉटर कॅल्क्युलेट करणार आहोत. आता ज्या ज्या गोष्टी आपल्याला लागत आहेत त्या इथं आपण मागाच्यासारख्याच कॅल्क्युलेट केल्या, त्या सेमच डेटा आहे. सो एक्सवरून आपण काय केलं, एक्स बार काढला, एक्स बार मिळाला 30, वाय बार मिळाला 7.08. सो एक्स मायनस एक्स बार दॅट इज डी एक्स, त्यामुळं डी एक्सचा आपण कॉलम इथं काढून घेतला. सो 12 मायनस 30 मायनस 18, त्या पद्धतीनं मागाच्यासारखंच. त्याच्यावरनं डी एक्स स्क्वेअर प्रत्येक व्हॅल्यूचा स्क्वेअर केला. वाय आपल्याकडं आहे, डी वाय म्हणजे वाय मायनस वाय बार केल्यानंतर तुम्हाला डी वाय मिळतो, त्याचा स्क्वेअर केला, डी वाय स्क्वेअर मिळाला, म्हणजे प्रत्येक व्हॅल्यूचा स्क्वेअर.
-1.81चा स्क्वेअर केला की तुम्हाला हे मिळालं, -1.4चा स्क्वेअर केला की हे मिळणार. अशा पद्धतीनं ते स्क्वेअर करून दिलं. आणि नंतर dx इंटू dy, dxची व्हॅल्यू इथं आहे, दिस मल्टिप्लाइड विथ dy तुम्हाला ही व्हॅल्यू मिळेल मगाशी सांगितल्याप्रमाणे. असं प्रत्येक व्हॅल्यूसाठी तुम्ही केलं की तुम्हाला ती करस्पॉन्डिंग व्हॅल्यू मिळणार आहे. आणि मग त्याच्या सम आपण खाली घेतल्या, समेशन dx 0, समेशन dx स्क्वेअर 1008, समेशन dy इज इक्वल टू 0, समेशन dy स्क्वेअर इज इक्वल टू 11.27, समेशन dx dy इज इक्वल टू 103.68 अशा पद्धतीनं मिळणार आहे. सो टू इस्टिमेट द मोस्ट प्रोबॅबल यील्ड ऑफ राईस फॉर 7 टन्स फॉर द रिग्रेशन इक्वेशन इज x ऑन y. मग ते x ऑन वायचं रिग्रेशन इक्वेशन आपल्याला काढायचं असेल तर पहिल्यांदा तो रिग्रेशन कोइफिशियंट काढायला पाहिजे bxy. तर आता bxyच्या फॉर्म्युल्यामध्ये ह्या सगळ्या व्हॅल्यू ठेवल्या, समेशन dx समेशन dyच्या व्हॅल्यू 0च आहेत, त्यामुळं ही टर्म जी आहे ही टर्म आपली 0च होईल, ही पण टर्म 0 होईल कारण समेशन dy परत 0 आहे. त्यामुळे इथं बघा दोन्हीच्या व्हॅल्यू 0 0 पुट केल्या, त्यामुळे ती टर्म फक्त आपल्याला काय मिळेल 103.68 डिवायडेड बाय 11.278 अशा पद्धतीनं ते मिळेल. मग हे तुम्ही सॉल्व केलं हे सॉल्व केल्यानंतर तुम्हाला जी रिग्रेशन इक्वेशनची व्हॅल्यू मिळणार आहे ती रिग्रेशन इक्वेशनची व्हॅल्यू 9 पॉईंट समथिंग मिळेल. 9.1931 अशा पद्धतीची ती व्हॅल्यू मिळेल तुम्हाला. ती व्हॅल्यू आपण इथं पुट केली इक्वेशन ऑफ रिग्रेशन लाईनमध्ये इथं, आणि एक्स बारची व्हॅल्यू आणि वाय बारची व्हॅल्यू पुट केली तर वी विल गेट आवर रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ रिग्रेशन लाईन एक्स ऑन वाय. एक्स ऑन वायचं ते आपल्याला काय मिळेल इक्वेशन मिळेल. आणि मग त्या इक्वेशनमध्ये परत आपण जर काय केलं, इस्टिमेट करायला सांगितलेली जी व्हॅल्यू आहे ती इस्टिमेट करायला सांगितलेली व्हॅल्यू पुट केली, दिलेली व्हॅल्यू पुट केली आणि त्याच्यावरून इस्टिमेट. आता वाय आपलं काय आहे तर प्रोडक्शन ऑफ राईस, ओके, तर ते 7 टन प्रोडक्शन असताना आपल्याला वॉटर किती लागेल ते इस्टिमेट करायचं आहे, म्हणजे एक्स इस्टिमेट करायचं आहे. त्यामुळे वायची व्हॅल्यू 7 आपण पुट केली त्या रिग्रेशन इक्वेशनमध्ये, आणि आपण जर सॉल्व केलं ते तर आपल्याला काय मिळते बघा, सगळं सॉल्व करत गेलो आपण. एक्स -30 इज इक्वल टू आतमध्ये 7 - 7.08 केल्यानंतर 0.08 राहील. सो 9.1931 इंटू 0.08 हे केलं तर ते आपल्याला जे काय मिळेल त्यानंतर -0.7354 अशा पद्धतीने ते मिळेल. कारण 7 -7.08 म्हणजे ते -0.08 आहे, त्यामुळे ती टर्म RHSची मायनस येणार. सो देन एक्स इज इक्वल टू -0.7354 प्लस 30 हे झालं, तर त्यातून मग काय होईल आपल्याला एक्स इज इक्वल टू 29.2646 असं ते शिल्लक राहील. मग त्यावरून आपण काय लिहू शकतो, द मोस्ट प्रोबॅबल वॉटर फॉर 7 टन्स ऑफ यील्ड इज 29.26 इंचेस अशा पद्धतीनं ते आहे. दिस इज द इस्टिमेटेड व्हॅल्यू. अशा पद्धतीने आपण ते इस्टिमेट करतो. म्हणजे रिग्रेशनमध्ये आपल्याला पहिला टास्क काय असतो तर दिलेल्या डेटावरून जी लाईन ऑफ रिग्रेशन काढायला सांगितलेली त्या लाईन ऑफ रिग्रेशनचं आपल्याकडे थेरॉटिकल इक्वेशन माहीत असेल तर त्यातल्या व्हॅल्यू ज्या आहेत BXY किंवा BYXच्या आणि X बार Y बारच्या त्या पुट करून रिग्रेशन लाईन फाइंड करणं. रिग्रेशन लाईन इक्वेशन ऑफ रिग्रेशन लाईन फाइंड झाल्यानंतर दिलेल्या व्हॅल्यूसाठी जी इस्टिमेट करायची व्हॅल्यू आहे ती इस्टिमेट करणं हा दुसरा भाग असतो. अशा पद्धतीनं आपण हे रिग्रेशन लाईनचं इक्वेशन काढू शकतो दिलेल्या डेटासेटसाठी, आणि त्याच्यावरनं जे इस्टिमेशन करायचं आहे ते इस्टिमेशनसुद्धा करू शकतो.
So for today's lecture we are going to stop here. Thank you.